नमस्कार. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 26 ऑगस्ट 2023 मध्ये जी शिफ्ट 1 झाली होती. तर सॉरी शिफ्ट 2 मधला मराठी या विषयाचे 25 क्वेश्चनचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एनालिसिस करणार आहोत. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर प्लेलिस्ट टाकलेली आहे. शिफ्ट वाईज प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते जाऊन आवर्जून तुम्ही बघू शकता. तर आजचा व्हिडिओ सुरू करूया चला आजचा व्हिडिओ. तर प्रश्न क्रमांक 1 आहे आपला, खालीलपैकी कोणता एकवचनी शब्द आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भिंती, ऑप्शन नंबर 2 वाती, ऑप्शन नंबर 3 तुळस, ऑप्शन नंबर 4 हाका. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 तुळस हा काय एकवचनी शब्द आहेत. तर बाकी ऑप्शन जर तुम्ही बघितले तर भिंती हा भिंत या शब्दाचा अनेकवचन आहे. वाती तर वात या शब्दाचं अनेकवचन आहे आणि हाका हाक या शब्दाचं अनेकवचन इथं आहे. तर तुळस या शब्दाचं अनेकवचन काय होतं? तर तुळशी हा शब्द अनेकवचनी आहे तुळस या शब्दाचं. पण आपल्याला काय सांगितलं इथं की एकवचनी शब्द ओळखायचा सांगितलंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 संज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 साक्षर, ऑप्शन नंबर 2 ज्ञान, ऑप्शन नंबर 3 सुज्ञ, ऑप्शन नंबर 4 अज्ञान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सुज्ञ. तर संज्ञान म्हणजे काय? तर संज्ञान म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो समंजस म्हणू शकतो किंवा जाणकार असा पण त्याचा अर्थ होतो संज्ञान या शब्दाचा. तर संज्ञान म्हणजेच काय? सुज्ञ, ज्याला समज आहे किंवा जो जाणकार आहे असा व्यक्ती म्हणजे सुज्ञ व्यक्ती. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 पुढील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे प्रतिक्षण. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 2 द्विगु समास, ऑप्शन नंबर 3 अव्ययभाव समास, ऑप्शन नंबर 4 कर्मधारय समास. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. तर अव्ययभाव समास कसा ओळखायचा? तर अव्ययभाव समासामध्ये पहिले पद हे महत्वाचे असते किंवा पहिल्या पदाचा उपयोग हा क्रियाविशेषणासारखा केलेला असतो किंवा पहिलं पद जे असतं ते बे, दर, बेशक, गैर, बिन, फारसी उपसर्ग लागून तयार झालेलं असतं किंवा शब्दाची द्विरुक्ती झालेली असते. द्विरुक्ती म्हणजेच काय? एकच शब्द दोनदा आलेला असतो. जसं की वारंवार आहे, पानोपानी आहे, दारोदार आहे किंवा आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात. तर आता आपण या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे प्रतिक्षण हा अ, हे शब्द दिलेला आहे. तर याचे जर आपण विग्रह केला तर प्रति प्लस क्षण असा त्याचा विग्रह होतो. म्हणजेच काय? प्रत्येक क्षणाला. तर प्रति हा काय इथे झालाय संस्कृत उपसर्ग लागलेला आहे पहिल्या शब्दाला. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे अविभाव समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं. या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मिश्र वाक्य, ऑप्शन नंबर 2 संयुक्त वाक्य, ऑप्शन नंबर 3 केवल वाक्य, ऑप्शन नंबर 4 आज्ञार्थी वाक्य. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 केवल वाक्य. तर केवल वाक्य कसं ओळखायचं? तर केवल वाक्यामध्ये एकच उद्देश म्हणजेच कर्ता असतो किंवा एकच क्रियापद आणि एक क्रियापद असते आणि वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण व्यक्त करतो स्वतः. तर आता वाक्यामध्ये संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं. तर या वाक्यामध्ये कर्ता एकच आहे आणि क्रियापद पण एकच आहे. आणि केवल वाक्य कसं ओळखायचं? तर केवल वाक्यामध्ये काय होतं, की केवल वाक्यामध्ये विधानार्थी पण वाक्य असू शकतं ते वाक्य किंवा ते प्रश्नार्थी पण वाक्य असू शकतं किंवा ते वाक्य आज्ञार्थी पण वाक्य वाक्य असू शकतं. ते वाक्य होकारार्थी पण असू शकतं किंवा ते वाक्य नकारार्थी पण असू शकतं. तर या प्रकारचं पण ते वाक्य आपण म्हणू शकतो, की ते वाक्य पण केवल वाक्य असतं. पण त्याच्यामध्ये अट काय आहे, की वाक्यामध्ये कर्ता एकच पाहिजे आणि क्रियापद पण एकच पाहिजे. तरच ते वाक्य केवल वाक्य आपण म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अल्लड, ऑप्शन नंबर 2 सुजन, ऑप्शन नंबर 3 भोळा, ऑप्शन नंबर 4 असभ्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अल्लड. तर पोक्त या शब्दाचा काय ओळखायचे आपल्याला? विरुद्धार्थी शब्द. पण सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे,
की पोक्त या शब्दाचा अर्थ काय आहे नेमका. तर पोक्त म्हणजे काय? तर पोक्त म्हणजे अनुभवी व्यक्ती किंवा त्याला आपण म्हणू शकतो प्रौढ व्यक्ती, हा त्याचा अर्थ होतो. पण याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अल्लड. अल्लड म्हणजे काय? जो अनुभवी नाहीये किंवा नवीन आहे किंवा जो एकदम त्याला काय म्हणू शकतो की बालिश आहे असा व्यक्ती म्हणजेच अल्लड व्यक्ती. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. खालीलपैकी कोणते कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, तिने गाणे म्हटले. ऑप्शन नंबर 2, तिला आता चालवते. ऑप्शन नंबर 3, मुलींनी हरीण पाळले. ऑप्शन नंबर 4, गायत्री मुलांना शिकवते. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, गायत्री मुलांना शिकवते. हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे ते बदलते. कर्ता जो असतो तो कर्ता प्रथमेत असतो म्हणजेच काय? की कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्माला प्रत्यय असतात. आता हे जे वाक्य आहे गायत्री मुलांना शिकवते. तर या वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे? कर्म कुठलं आहे? आणि क्रियापद कुठलं आहे? ते सगळ्यात पहिले आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर कर्ता कसा ओळखायचा? तर कर्ता ओळखताना जे वाक्यातलं क्रियापद आहे त्याला नारा, नारी, नारे यांनी प्रश्न विचारायचा तर आपल्याला वाक्याचा कर्ता मिळतो. तर शिकवणारी कोण आहे इथं? तर शिकवणारी आहे गायत्री. त्यामुळे हे वाक्याचा आपल्याला कर्ता मिळाला आणि शिकवलेलं काय आहे इथं? किंवा मुलांना शिकवलेलं आहे इथं. तर मुलांना हा वाक्यातील कर्म असेल. तर इथं मुलांना इथं ना प्रत्यय इथं लागलेला आहे म्हणजेच कर्माला प्रत्यय लागलेला आहे आणि जी गायत्री आहे, हे गायत्री ही प्रथमेत आहे. गायत्रीला कुठलाही प्रत्यय इथं लागलेला नाही आणि शिकवते हे काय झालं वाक्यातलं? हे झालं वाक्यातलं क्रियापद. त्यामुळे हे झालं कर्तरी प्रयोगाचं वाक्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. जीवाचे रान करणे याचा समानार्थी वाक्प्रचार सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, हाडे झिजवणे. ऑप्शन नंबर 2, हाड मोडून पडणे. ऑप्शन नंबर 3, हाडाची काढे करणे. ऑप्शन नंबर 4, हाडाचे पाणी करणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, हाडाची काढे करणे म्हणजेच काय? जीवाचे रान करणे. तर जीवाचे रान करणे याचा नेमका अर्थ काय होतो? जीवाचे रान करणे म्हणजे खूप कष्ट करणे, खूप कष्ट करणे, खूप मेहनत करणे असा त्याचा अर्थ होतो. तर जे लोकं जीवाचे रान करतात किंवा खूप कष्ट मेहनत करतात, त्याच लोकांना त्या मेहनतीचं फळ हे एक ना एक दिवस नक्की मिळत असतं. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. वावटळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, आनंद यादव. ऑप्शन नंबर 2, विजय तेंडुलकर. ऑप्शन नंबर 3, दया पवार. ऑप्शन नंबर 4, व्यंकटेश माडगुळकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, व्यंकटेश माडगुळकर यांची वावटळ ही कादंबरी आहे. तर वावटळ ही कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेली आहे. तर व्यंकटेश माडगुळकर यांच्या बाकीच्या जे महत्त्वाच्या कादंबऱ्या किंवा कथासंग्रह आहेत ते इथं दिलेले आहेत. व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी, सत्तांतर, करुणाष्टक, कोवळे दिवस, वावटळ ह्या कादंबऱ्या आहेत आणि कथासंग्रह आहेत मानदेशी माणसे, उंबरठा, काळी आई, रानमेवा आणि बाजार. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9वा. अभूतपूर्व या शब्दासाठी अचूक पर्याय शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, पूर्वी कधीही न ऐकलेला. ऑप्शन नंबर 2, ज्याचा कधीही वीट येत नाही असे. ऑप्शन नंबर 3, पूर्वी कधीही न घडलेला. ऑप्शन नंबर 4, कधीही विसरता न येणारे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, पूर्वी कधीही न घडलेला. त्याला आपण म्हणू शकतो की अभूतपूर्व. पूर्वी कधीही यापूर्वी कधीही असं जे झालेलं नसतं त्याला आपण म्हणतो अभूतपूर्व. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. कल्लोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, शांती. ऑप्शन नंबर 2, गलका. ऑप्शन नंबर 3, अशांती. ऑप्शन नंबर 4, विसंवाद. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, शांती. तर कल्लोळ या शब्दाचा अर्थ काय आहे? तर कल्लोळ या शब्दाचा अर्थ आहे गोंधळ. गोंधळ म्हणू शकतो त्याला किंवा आपण आरडा-ओरड असं पण म्हणू शकतो आणि त्याचा कल्लोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? तर याच्या विरुद्धार्थी आहे गोंधळच्या शांती. आरडाओरड किंवा त्याच्या विरुद्धार्थी आहे शांती. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. वळीव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वि. स. खांडेकर, ऑप्शन नंबर 2 शंकर पाटील, ऑप्शन नंबर 3 अरुण साधू, ऑप्शन नंबर 4 भास्कर चंदन शिवे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 वळीव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक आहेत शंकर पाटील. तर शंकर पाटील यांच्या महत्वाचे इथं साहित्य दिलेलं आहे. तर वळीव, आभाळ, धिंड, फक्कड गोष्टी, इल्लम, बंधारा, कथा आकलेच्या कांद्याची, टारफुला, भेटीगाठी, पाऊलवाटा, जुगलबंदी, शापित वस्तू. तर हे लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. मुलांनी आपला अभ्यास करायला नको का? या वाक्याचे विधानार्थी वाक्यातील रूपांतर ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा, ऑप्शन नंबर 2 मुलांनी आपला अभ्यास करावा, ऑप्शन नंबर 3 मुले आपला अभ्यास करत नाहीत का, ऑप्शन नंबर 4 मुले आपला अभ्यास करत नाहीत. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा. तर आपण प्रश्न जर बघितला तर हे प्रश्नार्थक प्रश्न आहे म्हणजे प्रश्न विचारलेला आहे वाक्यामध्ये. मुलांनी आपला अभ्यास करायला नको का? म्हणजेच काय हे झाला प्रश्नार्थक प्रश्न वाक्य. तर मुलांनी आपला अभ्यास करायला नको का? तर मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला पाहिजे म्हणजे जरूर करायला हवा. असं हे वाक्याचं आपण विधानार्थी वाक्याचं म्हणजे हे काय झालं प्रश्नार्थक वाक्य होतं. प्रश्नार्थक वाक्याचं आपण काय केलं विधानार्थी वाक्य. तर जेव्हा असा कुठला जरी प्रश्न येतो की एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये वाक्य रूपांतरण जर करायचं असेल तर वाक्य रूपांतरण करताना नेहमी लक्षात ठेवायचं की वाक्याचा जो अर्थ आहे मूळ अर्थ तो बदलला नाही गेला पाहिजे. तर त्या बाबतीत आपण तसं त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. त्याचे वाक्प्रचार आहेत अ आहे खितपत पडणे, ब आहे खो घालणे, क आहे खडे फोडणे, ड आहे खडे चारणे. आणि इकडे दुसऱ्या याच्यामध्ये एक नंबर आहे क्षीण होत जाणे, 2 नंबर आहे दोष देणे, 3 नंबर आहे शरण येण्यास भाग पडणे आणि 4 नंबर आहे विघ्न निर्माण करणे. तर आता आपण याचं काय करायचं आहे की इथं वाक्प्रचार दिला आहे आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे. समजा आपण ही ए भाग म्हणू आणि हे बी भाग म्हणू. तर खितपत पडणे, तर खितपत पडणे या शब्दाचा अर्थ काय होतो किंवा या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर खितपत पडण्याचा अर्थ होतो क्षीण होत जाणे. क्षीण होत जाणे म्हणजेच काय की त्याची जे शक्ती आहे ती कमी होत जाणे असा आपण त्याचा अर्थ घेतो क्षीण होत जाणे. त्यानंतर ब आहे खो घालणे. खो घालणे म्हणजे काय तर खो घालणे म्हणजेच त्याचा अर्थ आहे विघ्न निर्माण करणे म्हणजे कामात अडथळा निर्माण करणे. तर विघ्न निर्माण करणे असा त्याचा अर्थ होतो खो घालण्याचा. त्यानंतर क आहे खडे फोडणे. खडे फोडणे तर खडे फोडण्याचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो की दोष देणे एखाद्याला दोष देणे असा त्याचा अर्थ होतो. आणि ड आहे खडे चारणे तर त्याचा अर्थ होतो खडे चारणेचा शरण येण्यास भाग पडणे. तर ऑप्शन नंबर 3. त्यानंतर तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. खितपत पडणे म्हणजे काय खितपत पडण्याचा अर्थ आहे क्षीण होणे होत जाणे. खो घालण्याचा अर्थ आहे विघ्न निर्माण करणे. खडे फोडण्याचा अर्थ आहे दोष देणे आणि खडे चारण्याचा अर्थ आहे शरण येण्यास भाग पाडणे. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14वा. साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 देवाने दिले तर गोड खावे, ऑप्शन नंबर 2 जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो, ऑप्शन नंबर 3 गोड खाल्ले की देव भरपूर देतो, ऑप्शन नंबर 4 जशी इच्छा तसे फळ मिळत नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. म्हणजेच काय साखरेचे खाणार त्याला देव देणार. तर याचा अर्थ काय होतो नेमका की जी एखादी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती चांगल्या भावनेने चांगल्या मनाने एखादी इच्छा व्यक्त करतो तर त्या व्यक्तीला त्याच प्रकारे त्या इच्छेचा मोबदला किंवा लाभ मिळतो अशाची ही म्हण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा. हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजे काय? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 धीर सोडणे, ऑप्शन नंबर 2 गर्व होणे, ऑप्शन नंबर 3 स्तुतीला भुलणे, ऑप्शन नंबर 4 इच्छा करणे.
तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, स्तुतीला भुलणे. तर आपण जेव्हा मित्रामध्ये बोलत असतो, आपले मित्र-मैत्रिणी असतात, तर एखादा जो मित्र असतो आपला, त्याने एखाद्या वेळेस नवीन काही ड्रेस घेतलेला असतो किंवा एखादे नवीन पॅन्ट किंवा शर्ट घेतलेलं असतं. तर तो शर्ट त्याला आखूड होत असतं किंवा एखाद्या वेळेस ते शर्ट त्या मित्राला मोठं होत असतं. पण मित्राचा मान राखण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो, की त्याला वर चढवण्यासाठी किंवा त्याची आपण थट्टा करण्यासाठी आपण त्याला काय करतो, त्याची खोटी स्तुती करतो. म्हणजे "अरे वाह! काय भारी दिसते शर्ट तुला. कुठून घेतलंस?" असं आपण त्या व्यक्तीला म्हणतो किंवा त्या मित्राला म्हणतो. पण म्हणजे काय, त्या मित्राला आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवतो. तर खरंच आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवतो का त्या मित्राला? तर त्या मित्राची आपण खोटी स्तुती करत असतो त्यावेळी. तर त्याला म्हणतो आपण हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजे स्तुतीला भुलणे. ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 2 अकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 3 कर्मणी, ऑप्शन नंबर 4 कर्तरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे हा कर्मणी प्रयोग आहे. तर सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले हा कर्मणी प्रयोग आहे. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखतात? तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतात आणि कर्माला प्रत्यय नसतात. आता वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद आपल्याला ओळखायला पाहिजे. तर वाक्यातील कर्ता कुठला आहे? तर वाक्यातील कर्ता आहे सुहास आणि वाक्यातील कर्म काय आहे? तर वाक्यातील कर्म आहे पुस्तक. तर सुहासने म्हणजे ने प्रत्यय इथं लागलेला आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहेत आणि पुस्तक जे आहे ते कर्म आहे वाक्यातील, कर्माला प्रत्यय नाही. त्यामुळे हे झालं कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. तर कर्मणी प्रयोगामध्ये त्याचे बाकीचे उपप्रकार आहेत. समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग, नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग असं आपण त्याला सांगू शकतो, की हे त्याचे उपप्रकार आहेत कर्मणी प्रयोगाचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे? ऑप्शन नंबर 2 गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. ऑप्शन नंबर 3 गर्दीत जास्त वेळ थांबणे म्हाताऱ्यास अशक्य आहे. ऑप्शन नंबर 4 गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. तर हे काय करायचे? नकारार्थी वाक्य करायचंय. तर नकारार्थी वाक्य करताना पण आपण वाक्याचा जो मूळ वाक्य आहे, त्या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यामध्ये त्या वाक्याचं रूपांतरण करायचं आहे. तर आता गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल? तर गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. असा आपण नकारार्थी वाक्य त्याचं करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. पावनखिंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आनंद यादव, ऑप्शन नंबर 2 रणजित देसाई, ऑप्शन नंबर 3 विश्वास पाटील, ऑप्शन नंबर 4 शिवाजी सावंत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 रणजित देसाई यांनी पावनखिंड ही कादंबरी लिहिलेली आहे. तर रणजित देसाई यांची महत्त्वाची बाकीचे कादंबरी किंवा जे साहित्य आहे तिथे लिहिलेले आहेत. तर स्वामी आहे, मधुमती, पावनखिंड, श्रीमान योगी, गंधाली, वारस, राधेय, रामशास्त्री हे नाटक आहे. पांगुळगाडा, राजा रवी वर्मा, पंख झाले वैरी, संकेत, लक्षवेध, प्रतीक्षा, लोकनायक हे नाटक, समिधा आणि वैशाख. तर हे महत्त्वाचे रणजित देसाई यांचं साहित्य आहे. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ज्ञानी, ऑप्शन नंबर 2 बहुश्रुत, ऑप्शन नंबर 3 पंडित, ऑप्शन नंबर 4 विद्वान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बहुश्रुत म्हणजेच काय? ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे अशा व्यक्तीला आपण म्हणतो बहुश्रुत. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. आखाड्याच्या मैदानात पैलवानाची किंमत या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात. ऑप्शन नंबर 2 माणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याच्या कार्याचा अंदाज करता येत नाही. ऑप्शन नंबर 3 एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे. ऑप्शन नंबर 4 माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 माणसाला
योग्य ठिकाणीच किंमत मिळते. तर आता वाक्य जर वाचलं आपण प्रश्नामधलं, आखाड्याच्या मैदानात पैलवानाची किंमत. तर जे पैलवान असतात, जे कुस्त्या खेळतात, तर त्या पैलवानाची किंमत जी कुस्तीचा आखाडा असतो, तिथेच त्या पैलवानाची किंमत असते. इतरत्र कुठेही जर तो पैलवान गेला, तर त्या पैलवानाला किंमत नसते. म्हणजे काय? जो पैलवान असते, तर पैलवानाची योग्य जागा कुठली आहे? तर तो आखाडा ही पैलवानाची योग्य जागा आहे. त्यामुळे जसं की एखादा जर शिक्षक आहे, तर शिक्षकाची योग्य जागा कुठली आहे? तर शिक्षकाची योग्य जागा जे त्या शिक्षकाची शाळा आहे, कॉलेज आहे, जे आहे तिथेच त्या शिक्षकाची योग्य जागा आहे. आणि तो शिक्षक जर दुसरीकडे कुठे गेला म्हणजे दुसऱ्या प्रोफेशनमध्ये गेला, म्हणजे एखाद्या दवाखान्यात गेला जो शिक्षक, तर दवाखान्यामध्ये योग्य जागा आहे का शिक्षकाची? तर नाही. दवाखान्यामध्ये डॉक्टरचीच योग्य जागा आहे. म्हणजेच काय, की माणसाला योग्य ठिकाणीच योग्य किंमत मिळते असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. खालीलपैकी कोणता संदिग्ध या शब्दाचा अर्थ नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 निसंदेह, ऑप्शन नंबर 2 अस्पष्ट, ऑप्शन नंबर 3 अनिश्चित, ऑप्शन नंबर 4 साशंकता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 निसंदेह. तर आपल्याला काय सांगायचे ओळखायचे प्रश्नामध्ये सांगितले की संदिग्ध या शब्दाचा कुठला अर्थ नाही ते ओळखायचे म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि जे बाकीचे जे ऑप्शन आहे ते संदिग्धचे अर्थ आहेत. संदिग्ध म्हणजे काय? अस्पष्ट, जे की अनिश्चित असतं, ज्याच्यावर भरोसा नसतो असा म्हणू शकतो संदिग्ध. म्हणजेच काय? आपण म्हणू शकतो की डाउटफुल असा व्यक्ती म्हणजेच संदिग्ध व्यक्ती. आणि निसंदेह म्हणजे काय? की ज्याच्यावर कुठलीही शंका उपस्थित करता येत नाही, असा व्यक्ती म्हणजे काय? निसंदेह. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22वा. खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सज्जन, ऑप्शन नंबर 2 इंद्रधनुष्य, ऑप्शन नंबर 3 दंड, ऑप्शन नंबर 4 दुर्जन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 दुर्जन. तर खळ म्हणजे काय? दुष्ट व्यक्ती किंवा दुर्जन आपण म्हणू शकतो. तर खळ या शब्दाचा हा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा. चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मधारय समास, ऑप्शन नंबर 2 द्विगु समास, ऑप्शन नंबर 3 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 4 द्वंद्व समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. तर चातुर्मास म्हणजे काय? तर त्याचा जर विग्रह केला आपण, तर चातुर्मास म्हणजे काय? 4 महिन्यांचा 4 महिन्यांचा काळ असा त्याचा विग्रह होतो. तर तर द्विगु समास कसा ओळखायचा? तर द्विगु समासामध्ये पहिले जे पद असतं ते संख्या विशेषण असतं आणि त्या समासामधून एक समूह सूचित होतो. त्या समासाला आपण म्हणतो की ते द्विगु समास आहे. आता जर आपण हा घेतला चातुर्मास, तर चातुर्मास या शब्दातून आपल्याला 4 महिन्यांचा काळ म्हणजे 4 महिन्यांच्या काळाचा समूह सूचित होतो आपल्याला आणि जे पहिले पद आहे चतुर म्हणजेच काय? 4 हे संख्या विशेषण आहे. 4 हे संख्या विशेषण आहे. त्या समासाला आपण म्हणतो ते द्विगु समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. विधायकचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वैधानिक, ऑप्शन नंबर 2 संकट, ऑप्शन नंबर 3 विनायक, ऑप्शन नंबर 4 विघातक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 विघातक. तर विधायकच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विघातक. तर विधायक म्हणजे काय? विधायक म्हणजे चांगले आणि विघातक म्हणजे काय? वाईट असा या शब्दाचा अर्थ म्हणू शकतो. विघातक म्हणजे काय? जे समाजासाठी अत्यंत घातक आहे त्याला विघातक म्हणतात आणि विधायक म्हणजे काय? जे समाजासाठी चांगले आहे असे विधायक. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. योग्य पर्याय निवडून खालील मन पूर्ण करा. आज्या मेला आणि रिकामी जागा झाला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मुलगा, ऑप्शन नंबर 2 पंतू, ऑप्शन नंबर 3 मुलगी, ऑप्शन नंबर 4 नातू. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 नातू. तर आज्या मेला आणि नातू झाला अशा आशयाची ही म्हण आहे. तर या म्हणीचा नेमका अर्थ काय होतो? तर या म्हणीचा अर्थ होतो की आनंद आणि दुःख हे एकाच वेळी येणे अशा या म्हणीचा अर्थ होतो. म्हणजेच काय?
तर आता जर म्हण वाचली आपण, "आज्या मेला आणि नातू झाला." नेमका आज्या मेला त्याच दिवशी नातवाचा जन्म झाला. म्हणजे काय, एकीकडे आज्या मेल्याचं दुःख पण आहे आणि नातू झाल्याचा आनंद पण एकत्र आपण सांगू शकतो. तर अशाची ही म्हण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्र-मैत्रिणी असतील जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांच्यासोबत ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुमच्या मित्रांना नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.